नमस्कार मित्रांनो, नेट सेट टेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2015मध्ये जी सेट परीक्षा घेण्यात आलेली होती त्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून तात्काळ मिळेल। चला तर मग आपण या प्रश्नपत्रिकेकडे वळूया। या प्रश्नपत्रिकेकडे वळण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 60 प्रश्न आहे, परंतु 2019 पासून जे बदललेलं सेट परीक्षेचं स्वरूप आहे त्यामध्ये पेपर क्रमांक 1 साठी 50 प्रश्न विचारले जातील आणि 50च्या 50 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आणि गुण मात्र पहिल्या परीक्षेसाठी सुद्धा 100च होते आणि आता सुद्धा 100च आहे। वेळ मात्र तो पहिला 75 मिनिटाचा होता, आता मात्र 1 तासाचा वेळ असणार आहे। चला तर मग आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्नाचे स्वरूप बघूया। प्रश्न क्रमांक 1 जर आपण इथे बघितला तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी आहे। प्रश्न वाचत असताना आपण महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखन करण्याचा प्रयत्न करा। आता इथं सर्वात कमी आहे असं विचारलेलं आहे, मग आपल्याला सर्वात अध्यापन पद्धती निवडताना कोणत्या गोष्टीची गरज आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल। शिकवलेल्या जाणाऱ्या आशयाचं स्वरूप ही अध्यापन पद्धत निवडताना गरज आहे। आता इथं अध्यापन करताना विचारलेलं नाही तर अध्यापन पद्धती निवडताना विचारलेलं आहे आणि म्हणून या गोष्टी इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा। शिकवल्या जाणाऱ्या आशयाचं स्वरूप, आशयानुसार अध्यापन पद्धती निवडणे अत्यंत आवश्यक असते। व्याकरणाचा घटक असेल तर उद्गामी अवगामी, एखाद्या भौगोलिक क्षेत्राचं वर्णन असेल तर क्षेत्रभेट असेल, प्रवास वर्णन असेल, म्हणजे जसा आशय असेल तशी अध्यापन पद्धती निवडावी लागते, त्यामुळे याची गरज आहे। दुसरे उपलब्ध साधन सामग्री या गोष्टीचा सुद्धा अध्यापन पद्धत निवडताना गरज आहे। नंतर याची पाठ्यक्रमाची उद्दिष्टानुसार सुद्धा अध्यापन पद्धत निवडली जाते आणि तिसरा आहे विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीचा। इथं अध्यापन पद्धत निवडताना फारसा विचार केला जात नाही। इथं जर प्रश्न असता की अध्यापन करताना तर मग मात्र इथं पर्याय बदलला असता। मग अध्यापन पद्धत निवडत असताना विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीची सर्वात कमी गरज असते। पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण। चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण टिंबटिंबद्वारे प्राप्त केले जाते। आता चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जे पर्याय दिलेले आहे, नैदानिक परीक्षण, साकारिक मूल्यमापन, उद्दिष्ट आधारित परीक्षा आणि गुणात्मक मूल्यमापन। याच्यामध्ये इथं शब्द लक्षात घ्या, इथं चुकीच्या आणि चुकीच्या म्हटलं चुका आणि शिका या धोरणानुसार विद्यार्थ्याच्या जर चुका आपल्याला लक्षात घ्यायच्या असेल तर नैदानिक परीक्षण करणे गरजेचे असते। म्हणजे अगोदर निदान झाल्यानंतर आपल्याला उपचार करावे लागते। निदानाच्या माध्यमातून हे नेमकी हा विद्यार्थी कुठे चुकतो, अध्ययन करताना याला नेमके कुठं अडचणी येतात याचं निदान करणे गरजेचं असतं, त्याशिवाय आपल्याला उपाय योजना करता येत नाही। यासाठी इथं नैदानिक परीक्षण ही सगळ्यात महत्त्वाचं सर्वोत्तम प्रत्याभरण करण्याचा मार्ग आहे। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया। प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा। हा प्रश्न टिंबटिंब या उद्दिष्टावर आधारित आहे, तर याचं योग्य उत्तर इथं आपल्याला सांगता येईल विश्लेषण। कारण ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा फरक स्पष्ट करा, वर्गीकरण करा, विस्तार करा असे ज्यावेळेस प्रश्न असतात त्याचा तो प्रश्न विश्लेषणात्मक स्वरूपाचा असतो। ही बोधात्मक मूल्यमापनाची ही उद्दिष्टे इथं देण्यात आलेली आहे। त्यामुळे आकलन समजून घेण्यासाठी, संश्लेषण एक सारांश रूपामध्ये मांडणी करण्यासाठी आणि मूल्यमापन आपल्याला तिथं मत व्यक्त करण्यासाठी इतर गोष्टीसाठी केलं जातं, परंतु इथं फरक स्पष्ट करा आहे तर ते विश्लेषणाच्या माध्यमातूनच आपण फरक स्पष्ट करू शकतो। म्हणून हा प्रश्न विश्लेषण या उद्दिष्टावर आधारित आहे। प्रश्न क्रमांक 4कडे आपण वळूया। ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते टिंबटिंब बुद्धिमत्ता दर्शवितात। आता इथं भावनिक आहे, भाषिक आहे, आंतरवैयक्तिक आहे, बोधात्मक आहे। इथं विचारलं आहे की विचार प्रभावीपणे व्यक्त कशाच्या माध्यमातून करतो माणूस, तर भाषेच्या माध्यमातून, त्यामुळे भाषिक हा त्याचा पर्याय क्रमांक बी हे त्याचं प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे।
त्याच पद्धतीने पुढचा पर्याय आपण बघूया. अध्यापनाची पद्धत, शिक्षकाची संप्रेषण कौशल्ये आणि शिक्षकाचे प्रशिक्षण. कारण अध्यापनाचे गुणवत्तेवर परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षकाचे प्रशिक्षण. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण शिक्षकाचा पगार, शिक्षकाचे व्यक्तिमत्व, शिक्षकाचे हे फारसे याच्यामध्ये महत्त्वाचे नाही. नंतर इथं वर्गातील वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर आणि अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता. अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता हा अध्ययनकर्त्याशी संबंधित असल्यामुळे आपल्याला इथं अध्यापनाच्या संदर्भात महत्त्वाचा पर्याय क्रमांक बी, अध्यापनाची पद्धत, शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश टिंबटिंब हा आहे. आता याच्यामध्ये गृहपाठ देण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे हा पण आहे, परंतु पाहिजे तेवढा महत्त्वाचा इथं वाटत नाही. विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे हे पण आहे, परंतु पाहिजे तेवढं महत्त्वाचं नाही. शिक्षकांना विद्यार्थ्याच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे हे सुद्धा महत्त्वाचं वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्याय क्रमांक डी, आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे. आता ज्यावेळेस शिक्षकाने वर्गामध्ये शिकवल्यानंतर घरी गेल्यानंतर गृहपाठ म्हणजे घरी जाण्यापूर्वी तिथं गृहपाठ दिला जातो. गृहपाठ यासाठी दिला जातो की शिकवलेल्या घटकाची प्रत्याभरण होऊनच त्यासोबतच त्याची धारणा चांगली व्हावी, त्याचा तो घटक चांगल्या पद्धतीने लक्षात राहावा, यासाठी गृहपाठ देण्यामागे महत्त्वाचा उद्देश असतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7. संशोधन करताना संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतक. पद्धतीशास्त्र. 3. संशोधन समस्या ओळखणे. 4. मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे. 5. फलितांचे चर्चात्मक विवेचन करणे. या बाबीचा उपयोग केला जातो त्याचा योग्य क्रम लावा. आता इथे योग्य क्रम लावायचा आहे आणि हा प्रश्न आहे संशोधन अभियोग्यता या घटकावर. मित्रांनो, 2016 ते 2019च्या दरम्यान ज्या सेट परीक्षा झालेल्या आहे त्या सर्व सेट परीक्षांचे विश्लेषण घटकानुसार या यूट्यूब चॅनलमध्ये दिलेले आहे. आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. आता इथं आपल्याला संशोधन अभियोग्यता हा प्रश्न असल्यामुळे आपल्याला योग्य क्रम बघायचा आहे. पहिलं म्हणजे संशोधन करत असताना काय महत्त्वाचं असतं तर संशोधन समस्या ओळखणे गरजेचे असते. तुम्हाला समस्या समजली नाही, संशोधनाचा विषयच तुम्हाला निवडता आला नाही, ओळखता आला नाही, तर ते संशोधन करता येत नाही. त्यामुळे ती पहिली पायरी. दुसरी महत्त्वाची असते संशोधनाची उद्दिष्टे आणि त्यानुसारून गृहीतक मांडणे. तिसरे असतं संशोधनाची पद्धती ठरवणे आणि त्यानंतर असतं ते म्हणजे मिळालेल्या जी माहिती मिळालेली असते त्या माहितीचे विश्लेषण करणे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शेवट असतं फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे म्हणजे निष्कर्ष मांडणे. हे निष्कर्ष आणि ही शेवटची पायरी असते आणि पहिलं असतं म्हणजे संशोधनाची समस्या निवडणे या 5 मुद्द्यापैकी. तर आपल्याला इथं याचा पर्याय शोधावा लागेल. याचं योग्य उत्तर 3 पहिला क्रम आहे तर 3 आहे सी, म्हणजे हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. एखाद्या संशोधन अहवालाचा संदर्भ. आता या संदर्भ लेखनाच्या संदर्भात आहे. सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते. वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते. सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश दिलेला असतो आणि वाङ्मयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनने ठरवलेल्या पद्धतीनुसारच केले जाते. आता याचा जो प्रश्न आहे एखाद्या संशोधन अहवालाच्या संदर्भात हा इथं प्रश्न विचारलेला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते. आता याचा संदर्भ इथं जर आपण बघितलं पर्याय 4 अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन म्हणजे याला APA स्टाईल म्हणतात. ही APA स्टाईल संदर्भ लेखनाची पद्धत आहे. सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश दिलेला असतो. हा संशोधन अहवालाचा जो संदर्भ असतो त्याच्यामध्ये नसतो. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदर्भ असल्यामुळे एखाद्याने तो मुद्दा कुठून घेतलेला आहे त्याचा जर संदर्भ दिला तर पुढील संशोधनकर्त्याला संशोधन करत असताना अचूक संदर्भ शोधता येतो आणि आपल्याला तो संदर्भ तपासता येतो. त्यामुळे ही पर्याय क्रमांक त्याचा 8चं बी.
पुढचा प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, कुठलेही गृहीतक टिंबटिंब या प्रकारे मांडता येत नाही. आता कुठलेही गृहीतक, आता कधी कधी इंग्रजी शब्द बघावा लागतो, हायपोथिसिसला आपण परिकल्पना असे सुद्धा म्हणतो. परिकल्पना हे भविष्यातील उत्तर असतं आणि त्यामुळे गृहीतक या प्रकारे मांडता येत नाही. हे परिकल्पनेचे इथं एक प्रकारे प्रकार दिलेले आहे, गृहीतकाचे प्रकार दिलेले आहे. हे दिशांकित परिकल्पना हा प्रकार आहे. उद्घोषात्मक परिकल्पनाचा प्रकार आहे. शून्य आणि प्रश्नात्मक हे सुद्धा परिकल्पनेचे प्रकार आहे, म्हणजे गृहीतकाचे ह्या हायपोथिसिसचे प्रकार आहे. हे शब्द लक्षात घ्यायचा. त्याच्यामध्ये हा पर्याय याच्यामध्ये नसतो. सामान्य परिकल्पना हा प्रकार नाही, त्यामुळे कुठलेही गृहीतक सामान्य या प्रकारे मांडता येत नाही. नाही हा शब्द इथे विचारलेला आहे, त्यामुळे हे प्रश्न हे सगळ्यात समजून घेणे महत्त्वाचे असते. पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, एफ चाचणीचा. इथं एक एफ चाचणीबद्दल इथं मत दिलेली आहे. तर गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल तर एफ चाचणीचा वापर इथं केला जातो. म्हणजे टी टेस्ट असेल किंवा एफ टेस्ट असेल, ह्या संशोधनाची संख्याशास्त्रीय संशोधनामध्ये याचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये प्रमाण विचलन असेल, एफ टेस्ट असेल, टी टेस्ट असेल, मध्यमान असेल, मध्यांक असेल, तर ह्या ज्या संकल्पना आहे संकल्पना अभ्यास करत असताना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल तर एफ टेस्टची वापर केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आपण इकडे येऊया. प्रायोगिक संशोधनाचे टिंबटिंब करता येते. आता इथं प्रायोगिक संशोधनाचे काय करता येते, तर सहजपणे सामान्यीकरण करता येत नाही, सहजपणे विश्लेषण करता येत नाही, सहजपणे नियोजन पण करता येत नाही, परंतु नेमकेपणाने नियंत्रण करता येते. कारण प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून संशोधन करत असताना प्रयोगामध्ये नियंत्रण हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. 2 गटांची तुलना असू द्या, 4 गटांचा बहुगट विकल्प असू द्या, द्विगट विकल्प असू द्या, तर इथं नियंत्रण हे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे नेमकेपणाने नियंत्रण हे प्रायोगिक संशोधनामध्ये केले जाते. नियंत्रणाशिवाय प्रायोगिक संशोधन करता येत नाही. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. एखादा संशोधन नियतकालिकाचा दर्जा कशाच्या माध्यमातून दर्शविला जातो. आता नियतकालिकाचा दर्जा बघत असताना इम्पॅक्ट फॅक्टर त्याचा किती आहे त्यावर त्या नियतकालिकाचा दर्जा अवलंबून असतो. आता ही नव्याने आलेल्या संकल्पना. इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे काय, की एखादं नियतकालिक ऑनलाईन स्वरूपामध्ये पब्लिश होत असेल किंवा ऑफलाईन स्वरूपामध्ये पब्लिश होत असेल, तर त्या नियतकालिकाचे रेफरन्स किती लोकांनी आपलं संशोधन करत असताना वापरलेलं आहे त्याच्यावर त्या नियतकालिकाचा दर्जा अवलंबून असतो. आणि त्याचं मोजमाप हे इम्पॅक्ट फॅक्टरमध्ये त्याचं मोजमाप केलं जातं. पुढच्या आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 13. तर हे प्रश्न क्रमांक 13 हे उतारा आकलनावर आधारित आहे. 13 ते 18 म्हणजे या वर्षीच्या सेट परीक्षेमध्ये साठी सुद्धा हा उतारा हा 5 प्रश्नासाठी असेल, तो म्हणजे 10 गुणांसाठी असेल. या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची या संदर्भात व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलला दिलेला आहे, तो आपण प्लेलिस्टच्या माध्यमातून बघू शकता. आता या उतार्यावरची प्रश्न देत असताना प्रथम प्रश्न वाचायचे आहे, नंतर उतारा वाचायचा आहे आणि मुख्य शब्दांना अधोरेखन करायचं आणि त्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे.